नमस्कार मैत्रिणींनो. मी मयुरा नाईकनवरे. आज आपण बघणार आहोत बेसन लाडू. ॲक्च्युली हे रेसिपी मी गणपती बसण्याच्या आधी केले होते, पण मला वेळच मिळाला नाही. बाकीचं सगळं अजून सामान करायचं होतं त्याच्यामुळं. तर मी हे 1 किलो बेसन घेतले आणि ते भाजायला लागले. सगळ्यात आधी कोरडेच भाजायला लागले मी. एकदम गॅस मंद आचेवर ठेवून भाजायला लागले. आता ते थोडं बेसन भाजून झालं होतं, 10 मिनिट झाले ते बेसन भाजून मी. आता हे 1 किलो तूप आहे, तर मी थोडं घालून हलवून थोडं परत बघणार अजून तुपाची गरज आहे का, असं थोडं करत चेक घालून बघायचं की व्यवस्थित आहे का, तूप बरोबर होते का. एकदम सगळं घालायचं नाही, तूप थोडं करून घालायचं. आता हे 1 किलो तुपामध्ये मी 2 आयटम केले, बेसनचे लाडू आणि रव्याचे लाडू. तर जर वेळेस मी थोडं तूप घालायची, हलवून घ्यायची, अजून थोडं भाजून घ्यायची, परत तूप लागते का बघायची, परत अजून थोडं तूप घालत होते. असं करून मी जवळजवळ 1.25 किलो तूप घातलं होतं 1 किलो लाडूला. अर्धा ते 1.25 किलो. मी काही मेजरमेंट मोजमाप वगैरे केले नाही, फक्त बेसन 1 किलो घेतले एवढंच, अजून काही नाही. मग थोडं करून तूप घालून ते करत होते, कारण की मला सवय होती नेहमीची लाडू करण्याची. म्हणून तुम्हाला पण सांगते की तुम्ही बेसन कितीही घ्या, तूप मात्र थोडं घालूनच बघायचं, चेक करायचं. कारण की काही वेळा काय होतं, काही बेसनला तूप जास्त लागतं, काही बेसनला कमी लागतं. बघा आता हे 1 किलोमधनं फक्त जवळजवळ 1.25 किलोच तूप उरलं होतं आणि ते तेवढं घट्ट झालं होतं. थोडं तूप घालून भाजून, थोडं तूप घालून भाजून असं केले होते. अजून थोडं तूप कमी पडले असं मला वाटत होतं. आणि तूप घालून बेसन लाडू कराल तर खूप छान लागतात, एवढे टेस्टी लागतात ना, पेढ्यासारखे खूप छान होतात. आणि रव्याचे लाडूसुद्धा करताना तुम्ही बघा, रव्याच्या लाडूमध्ये मी काय घातले काय नाही ते. आता तूप पुरेसे झाले आणि बेसनसुद्धा भाजत आले. ॲक्च्युली पहिल्यांदा तूप घालायच्या आधी बेसन कमीत कमी 10 ते 15 मिनटं मंद आचेवर भाजून घ्यायचं छानपैकी बेसन, जेणेकरून तूप कमी लागतं असं म्हणतात. मी डाळ वगैरे भाजून मग दळून आणत नाही, मी तशीच डाळ दळून आणते आणि मग बेसन काय करते, कोरडंच भाजून घेते, असं करते. आता बघा हे एवढं तूप राहिलेलं आहे आणि बेसनसुद्धा छान भाजत आले. आता आपण ह्याच्यात काय करू, ड्रायफ्रूट्स थोडे घालून घेऊया. थोडं बेसन भाजत यायला लागलं की त्याच्यामध्ये हे ड्रायफ्रूट्स घालायचे. ड्रायफ्रूट्समध्ये मी चारोळे घेतलेत, बदामचे बारीक काप करून घेतलेत आणि काजू पण घेतलेत. आता त्याच्यामध्ये आपण हे ड्रायफ्रूट्स पण भाजून घेऊ. ड्रायफ्रूट्स बेसनमध्येच भाजले तर इतके छान लागतात ना, मंद आचेवर. ते असं कच्चे न लागता एकदम त्याचा वास इतका छान येतो ड्रायफ्रूट्सचा, खाताना छान लागतात. आता मी चारोळे घालून घेते त्याच्यामध्ये आणि बदामचे काप केले होते, पण ते उभे काप झाले होते म्हणून थोडं हाताने कुस्करून घेते, जेणेकरून बारीक होईल ते हातामध्ये, म्हणून बारीक करून टाकते मी. काजू पण घातले होते मी त्याच्यात. बघा आता हे असं झाले छानपैकी. वर तुपाचं असं एक छानपैकी लेअर दिसते बघा. मी दाखवण्याचा प्रयत्न करते ते पडते का. एवढं तूप घातले मी. जास्त पण घालायची गरज नाही तूप, नाहीतर काय होतात, असं एकदम साखर घातले की सैल होऊन जातं ते बॅटर, मग लाडू वळता येत नाही. त्याचे शेवटी मग कापच करायला लागतात, त्याच्या वड्या करायला लागतात, कारण की ते सैल झाल्यामुळे लाडू व्यवस्थित बसले जात नाहीत. आता मी पाणी घेतले आणि त्याच्यात बर्फाचा खडा घातला आहे. थंड पाणी घ्यायचं, ते बर्फ काढून टाकायचा, थोडासा बर्फ वितळून घ्यायचा. एकदम थंड पण घ्यायचं नाही, नॉर्मल थंड पाणी घ्यायचं. थोडा वेळ बर्फ नुसतं फिरवून घ्यायचा. आता हे पाणी शिपका मारायचा त्याच्यावर, त्या बॅटरवर मिश्रणावर, आणि गॅस मोठा करायचा. गॅस मोठा करून ते परतवून घ्यायचं, कारण की बेसन असतं हे बारीक असतं, आपण काय मोठं दळून आणत नाही, मग त्या टाळूला चिटकलं जातं. आणि आपण काय असं पण नाही की बाबा काय म्हणतात त्याला, तगार वगैरे घालतो म्हणून. आपण शेवटी किती जरी केलं तर आपण बेसनमध्ये पिठी साखरच घालतो आपण. मग त्याच्यासाठी ते आत टाळूला चिटकून म्हणून काय करायचं, थंड पाण्याचा शिताडा मारायचा
आणि गॅस मोठा करून ते हलवायचं आणि ते शिताडा लवकर हे झाला त्याच्यामध्ये मिक्स झाला की लगेच गॅस बारीक करायचा. जरा पहिल्यांदा थोडंसं चिटकल्यासारखं होतं, पण परतनं काय होतं ते एकदम असं पहिल्यासारखं ह्याच्यामध्ये येतं, मिश्रणमध्ये येतं, एकदम वर तूप तूप दिसायला लागतं. बघा मी फिरवून फिरवून सारखं त्याला हलवून मिक्स करून घेते एकदम. आणि पटपट पाणी ते मिक्स करून घ्यायचं, अजिबात थांबायचं नाही. शिताडा मारला की पट्ट दिशी पाणी हलवून घ्यायचं. आता बघा पहिल्यासारखं परत झालेलं आहे, परत तूप दिसायला लागलं आहे वरती. आणि हे बेसन भाजल्यानंतरच करायचं, पूर्ण बेसन भाजले. आता छान वास यायला लागला आहे, थोडासा कलर चेंज व्हायला लागला आहे म्हटला की लगेच त्याच्यामध्ये ते पॅनचा शिताडा मारून हलवून घ्यायचं. आता बघा मी बेसन काढून घेते एका पाटीमध्ये. आता त्याच कढईमध्ये आपल्याला रवासुद्धा भाजून घ्यायचा, म्हणून मी काय गॅस बंद केला नाही, तसाच ठेवला. आता थोडंसं बेसन पसरून घेऊ. पसरून घेतल्याने लवकर थंड होतं ते, नाहीतर बेसन गरम गरम थंड व्हायला उशीर लागतो फार. तरी पण मी रवा भाजून घेईपर्यंत हा बेसन नॉर्मली थंड झालं होतं. आता हे ठेवूया. फॅन खाली वगैरे ठेवायचं नाही, नाहीतर खूप गार झालं तर लाडू साखर घातल्यानंतर परत प्रॉब्लेम होतं. आता मी रवा घेते. तर कप मेजरमेंट होतं ते 250 मिलीचा कप होता माझा तो. तर त्याच्यात मी रवा घालून घेते. 0 रवा म्हणून मिळतो एकदम बारीक, तो रवा घेतला आहे मी. 2 कप घेते रवा. रवासुद्धा आधी पहिल्यांदा कोरडाच भाजून घ्यायचा, कारण की का तूप घातल्यानंतर कसं असतं आपलं ते भांडं जे असतं ते गरम असतं. मग ते काय होतं आपलं सारखं सारखं हलवण्यामध्ये हात दुखायला लागलं, म्हणून अजून 1-2 मिनटंसुद्धा आपण खाली थांबलो तर ते काय होतं खालच्या साईडनं पूर्ण लाल होतं. मग ते बेसन असू दे नाहीतर रवा असू दे, त्याच्यामुळं काय करायचं शक्यतो तर कोरडंच पहिल्यांदा भाजून घ्यायचं. मग तूप घातल्यानंतर मग आपण सलग भाजायला लागलो करायला लागलो तर ते लवकर भाजलं जातं आपल्याकडनं आणि हात पण जास्त दुखत नाही. तूप घातल्यानंतर जरा हलवण्यामध्ये जरा हात दुखतो, कारण की ते घन पदार्थ असतं म्हणतात, ते हलवताना मग हात खूपच दुखला जातो. त्याच्यामागचं हे एक रिझन आहे. माझी आजी हे सांगायची छोट्या मोठ्या गोष्टी की असं नाही करायचं बाळा, तसं नाही करायचं म्हणून. आता मी तूप घालून घेतली. माझ्या आईपेक्षा जास्त पदार्थ करायला शिकवायला माझी आजीनं जास्त शिकवलेलं आहे मला, कारण की ती कर्नाटक साईडची होती, त्याच्यामुळं तिला भरपूर पदार्थ येत होते. आता तूप घातलं आहे बघा मी त्याच्यामध्ये. आणि रव्याचे लाडू करताना तुपाचं प्रमाण एकदम व्यवस्थित पाहिजे. थोडं थोडं तूप घालून बघायचं. आता मी तुम्हाला सांगते, जरी तूप कमी पडलं तरी काय करायचं सांगते मी तुम्हाला परत. आता हे तूप घालून अजून पहिल्यांदा आपण भाजून घेऊया रवा. मंदच गॅस ठेवायचा. गॅस बेसन पीठलासुद्धा मोठा करायचा नाही भाजताना, आणि रव्याचे लाडूसुद्धा भाजताना मोठा करायचाच नाही. फ्लेम ही कधी पण एकदम बारीक फ्लेमवरच रवा भाजून घ्यायचा. आणि जे भांडं घेतो ते जाड बुडाचंच भांडं घ्यायचं, कारण की आपण मोठा गॅस करून भाजलं तर तुम्हाला तर आता सगळ्यांना माहीतच झालं असेल की कचकच लागतं ते फार. आता बघा रवा भाजून झाला आहे. आता त्या भाजलेल्या रव्यामध्ये सुद्धा मी हे ड्रायफ्रूट्स घालून घेते. तुम्हाला मी आधी सांगले की तुपामध्ये त्या बॅटरमध्ये भाजल्यानंतर एकदम छान लागते ड्रायफ्रूट्सची चव. आता मी ह्याच्यामध्ये काजू घालणार नाही, कारण की त्याच्यामध्ये चव देत नाहीत काजू रव्याच्या लाडूमध्ये, म्हणून मी फक्त चारोळे आणि बदाम घातले. दिसायलाही छान लागतात आणि चवसुद्धा अप्रतिम लागते त्याच्यामध्ये, एकदम छान लागते. बघा तूप माझं पूर्ण संपलं. 1 किलो तूप होतं. हे घरगुती तूप होतं, मी स्वतः केले होते तूप. त्याच्यामुळं ते तूप मला एकदम कळत होतं की बाबा हां हे एवढं, ह्याला एवढं जातं, त्याला तेवढं जातं म्हणून. आता बघा रवा भाजून झाला छान. आता त्याच्यामध्ये आपण पिठी साखर घालून घेऊ. मी पाण्याचा एकही शिताडा मारणार नाही, तुम्ही बघचाल. पण लाडू इतके छान बांधले जातात, अजिबात फुटत नाहीत, करत नाहीत, काही नाही. फक्त तुपाचं प्रमाण त्याच्यामध्ये व्यवस्थित पाहिजे. आता 2 कप मी रवा घेतला होता, त्याच्यामध्ये 2 ते 2.5 कप पिठी साखर घालणार आहे, कारण की पिठी साखर जरा जड असती. साखर ही जड असते. आपण बारीक जरी करून घेतलं तर ते हवेमुळं लगेच जड होती पिठी साखर. त्याच्यामुळे 2 ते 2.5 कप बास होईल.
पिट्टी साखर घेतली. जर साखर घेत असाल तर 2 कप रवा घेतला असेल तर साखर 1.5 कप घ्या. 1.5 पण कप खूप होतं. 1 कप घेतली तरी चालेल, तुमच्या आवडीनुसार, तुमच्या घरात कसं आवडतं तसं त्याप्रमाणे. बघा मी अजून 1 कप साखर टाकते, पाऊण कप. गॅस बंद केला आहे मी पूर्ण. आधी गॅस चालूच होता, मग गॅस बंद केला. गॅस चालू असला तरी काही फरक पडत नाही, फक्त साखर घालून पटपट हलवायचं ते आणि मग लास्टला गॅस बंद करायचा. का तर पिट्टी साखर त्या रव्यामध्ये मेल्ट होऊन जाते पूर्ण, मग लाडू बांधायला एकदम सोपे इझी होतात. बघा अजून पिट्टी साखर घालते मी. पहिला 1 कप घातले, मग पाऊण कप घातले, परत पाऊण कप घातले मी पिट्टी साखर. पाऊण ते अर्धा कप ते पाऊण कप घातले. बघा मी गॅस चालू करते पुन्हा. का तर ते पिट्टी साखर त्याच्यामध्ये मेल्ट झाली की बांधायला लाडू सोपे इझी होतात आपल्याला. आणि तुम्हाला असं वाटलं लाडू बांधताना की बाबा फारच सुटा लागले, ते निघा लागले, तर तूप थोडंसं गरम करायचं आणि गरम तूप काय करायचं त्याच्यामध्ये घालायचं आणि परत फिरवून घ्यायचं मिश्रण. अजिबात गॅसवर वगैरे फिरवून घ्यायची गरज नाही. खाली तुम्ही बसल्या ठिकाणीच तूप गरम करून त्या बॅटरमध्ये वतून घ्यायचं आणि फिरवून घ्यायचं. इझिली तुमचे लाडू बांधले जातात. काय गरज नाही पुन्हा गॅस वगैरे चालू करून परत ते प्रोसेसर करायची. फक्त तूप गरम करून घेतलं आणि घातलं त्याच्यामध्ये तर होऊन जाईल. लाडू छान बांधले जातात. आता बघा त्याच्यावर झाकून गरम गरम ह्याच्यावर झाकून ठेवूया एक 10 ते 15 मिनिट. तोपर्यंत आपले बेसन लाडू बांधून होतील. बेसन लाडूचं आता बॅटर घेऊया आपण वर मिश्रण. बघा आता हे पण छानपैकी थंड झाल्याने एकदम छान वर तुपाचा तरंग दिसत होता मस्तपैकी. एवढा पण नाही, पण एक शाईन असते, ती शाईन दिसत होती त्याच्यावरती तुपाची. आता एक कप मी पिट्टी साखर घातली. हा दुसरा कपसुद्धा पिट्टी साखर घालायला लागले. आपल्या घरात कितपत आवडतं ह्याच्यानुसार आपण गोड किंवा सप्पक करू शकतो. मला वाटतं प्रत्येक गोष्टीलाच मेजरमेंट असतं असं नाही, कारण की कुणाच्याकडून जास्त होतं मेजरमेंटमध्ये सुद्धा कुणाकडून कमी लागतं. आता कुणाकडं म्हणतात की बेसन पीठला एवढंच घाला, पण कधी कधी काय होतं मग ते कोरडं पण होतं. मग आपण काय करतो अजून तूप घालतो. मग ते आपला अंदाज येतो ना आपल्याला हळूहळू शिकत शिकत सगळ्या गोष्टी, की बाबा हां ह्याला हे एवढं लागतं, त्याला ते तेवढं लागतं. आपल्या स्वतःलाच अंदाज येतो. कधी कधी काय होतं एकदम परफेक्ट शिकूनसुद्धा चुकलं जातं. माणूस चुकत नाही असं कधीच होत नाही, कारण की तुम्ही परफेक्ट शिकूनसुद्धा तुम्हाला जर कोणी सांगत असेल तरी माणूस चुकला जातो. तर कधी पण अनुभव आपण स्वतः घेत जायचा, जेणेकरून आपल्याला कळतं की बाबा हां आपल्याला आता अंदाज यायला लागला सगळ्या गोष्टीचा हळूहळू शिकताना. आणि मला तर नाही वाटत आता की पोरी एवढ्या हे आहेत म्हणून. खूप मॅच्युअर आहेत पोरी आजकालच्या शिकणाऱ्या, भरपूर काही शिकतात. हे आपले पारंपरिक गोष्टी आहेत. बघा मी अजून 1 कप घालते पिट्टी साखर. 3 कप पिट्टी साखर झालेली आहे आता आपली. ही वेलचीची पूड आहे. मी ह्याच्यामध्ये सुद्धा वेलची पूड घातले, ते रव्याच्या मिश्रणामध्ये सुद्धा, रव्याच्या लाडूच्या मिश्रणात मी दाखवायला विसरले, कॅमेरा बंद झाला होता. तर 2 चमचे मी वेलची पावडर घातली. वेलची पूर्ण सोलून घ्यायची, त्याच्यामध्ये साखर घालायचं आणि मिक्सरला बारीक करून घ्यायचं, मग ते छान लागतं. तर आपण वेलचीच्या सालासकट जर आपण पावडर केली तर साल अशी मध्ये मध्ये येते, खाताना चांगलं नाही लागणार. त्याच्यामुळं वेलचीचं ते वरचं टरपल काढून टाकायचं ना, आतली फक्त गर घ्यायचा. आता हाताने बघा मळून घेऊया थोडंसं. नॉर्मलच गरम होतं पीठ, काही जास्त गरम वगैरे नव्हतं. अजून थोडी पिट्टी साखर घालून घेते. सॉरी, थोडं कमी गोड वाटत होतं मला. थोडंसं हातावर ठेवून चव बघायची, कारण की मला तर वाटतं की देवाला दाखवताना सुद्धा सगळं व्यवस्थित आहे का नाही बघूनच माणसाने देवाला पण दाखवावं. कधी कधी काय होतं मग आपल्या हातनं काही गोष्टी जास्त कमी होतात, मग आपल्याला कळत नाही. आपण देवाला दाखवतो ना, आपण खाताना मग कळतं अरे बापरे हे आपल्याला कमी पडलं किंवा जास्त पडलं, हे आपल्या कळतं आपल्याला. मग आपणच म्हणतो देवाला तर तसंच दाखवलं मी. थोडंसं खाऊन बघायचं,
देव म्हणत नाही की तू उष्टच केली. ते का तर मी म्हणते की परफेक्ट प्रमाण माहीत असून सुद्धा थोडंसं कधी कमी जास्त होतं. परत एक अर्धा कप मी पिठी साखर घातली. खाऊन पाहिलं होतं मी, थोडंसं सप्पकच लागत होतं. आता बघा एकदम परफेक्ट प्रमाण झाले. लाडू वळून घेऊया. ॲक्च्युली मी बेसनचे लाडू दोन्ही हाताने वळते, एका हाताने मला उरकत नाहीत, म्हणून मी 2 हात पटपट 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 घेते ना हाताने, दोन्ही हाताने वळवते. तुम्ही बघालच. आता हे एक हाताने तुम्हाला दाखवते करून. आता दोन्ही हाताने सुद्धा केलेली तुम्ही बघचाल. बघा कशी शाईन येते एकदम बेसन लाडूवर. माझा चुलतासुद्धा आचार्य आहे, तो सुद्धा सांगतो मला हे असं करायचं बाळा, तसं करायचं म्हणून. बघा दोन्ही हाताने बांधते मी. तरीसुद्धा माझे कधी चुकत नाही असं कधीच होत नाही. तुम्हाला मी म्हटलं की माणूस हा चुकल्याशिवाय पुढचं त्याला काहीच कळणार नाही. झाले बघा 2 लाडू. असं सगळे बांधून घेऊया आता आपण. आता हे सगळं बांधून मी बाजूला ठेवते आणि रव्याचे लाडू तुम्हाला दाखवते कसे बांधायचे ते. बघा ते मी बांधून बाजूला ठेवले. आता रव्याचे लाडू बांधून घेऊया. तुम्ही म्हणसाल अरे बापरे हे काय कसं बांधले असेल काय नाही. बघा किती इझिली बांधते. एकदम हलक्या हाताने बांधायचे रव्याचे लाडू. अजिबात जोराने बांधायला, प्रेस करून बांधायला जायचं नाही, नाहीतर ते फुटले जातात. एकदम नाजूक हाताने बांधायचं आणि कमीत कमी एक अर्ध्या तासाने तुम्ही रवा लाडू परत हातात घेऊन ओपन जरा तोडून बघा. एकदम छान तुटला जातो. अजिबात त्याचा भुगा पडणार नाही, काय नाही. तुपाचं प्रमाण एकदम व्यवस्थित पाहिजे. तुम्ही बांधताना जर लाडू फुटत असेल तर तूप गरम करून त्याच्यामध्ये परत एकदा तूप घाला थोडं करून आणि परत ते बॅटर हलवून घ्या आणि मग लाडू वळून बघा की लाडू येतात का नाही. येत नसेल तर परत थोडंसं तूप घाला. आणि रव्याच्या लाडूला तूप जास्त लागत नाही, पहिली गोष्ट सांगते. जेवढं बेसनला तूप जास्त लागतं तेवढं रव्याच्या लाडूला तूप जास्त लागणार नाही, थोड्यामध्येच होतात. माझ्या मुलाला आवडतात रव्याचे लाडू आणि तो फक्त मी केलेल्याच रव्याचे लाडू खातो. अदरवाईज कोणी बाहेर जर रव्याचा लाडू खा म्हटलं तर तो खात नाही, नको म्हणतो. मला फक्त माझ्या मम्माच्याच हातचे रव्याचे लाडू आवडतात म्हणतात. कारण की बाहेर पाण्याचा शिताडा किंवा दुधाचा शिताडा मारून लाडू करतात, तो त्याला नाही आवडत. बघा तो फुटतो का. बघा मी किती हलवते हातामध्ये तरी फुटणार नाही. एकदम सावकाश इजी हाताने बांधायचा तो लाडू. प्रेस करायचं नाही बांधताना, हलके हाताने फक्त बांधायचा. बघा बांधून दाखवते मी. आता सगळे बांधून दाखवते. कारण की काय होतं, आपण रव्याचे लाडू बांधताना तूप जर व्यवस्थित असले ना, तो थंड झाल्यानंतर काय होतं माहिती आहे का, घट्ट होतं तो लाडू. तूप हे घट्ट होतं आतमध्ये थंड झालं की, त्याच्यामुळं लाडू फुटण्याची गरज नाही. चुरा होत नाही लाडू अजिबात सुद्धा, तूप छान व्यवस्थित पडलं की. हे बघा बेसनचे सुद्धा लाडू झालेले आहेत. आता ही रेसिपी जर तुम्हाला माझी आवडली तर शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. कमेंट्स करत जा मैत्रिणी, मला आवडतील तुम्ही कमेंट्स केलेले. तर बघा मी लाडू तोडूनसुद्धा दाखवलेला आहे तुम्हाला. बघा रव्याचा सुद्धा लाडू दाखवते मी. हा रव्याचा लाडू तोडणार नाही कारण की अजून मिश्रण माझं थोडंसं गरम होतं, त्याच्यामुळे मी तोडला नाही, नाहीतर तुम्हाला तोडून दाखवला असता. धन्यवाद.